हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले. आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. ऑक्टोबर महिन्याचा आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे संरक्षण. सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर. पहिली न्यूज महत्त्वाची आहे. तेजस नावाचं हलकं लढाऊ जातीचं जे काही विमान आहे ते भारतीय हवाई दलात दाखल झालेलं आहे. भारतीय हवाई दलाने यासाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नावाची जी काही संस्था आहे त्यांच्यासोबत करार त्या ठिकाणी केला होता आणि याच्यानुसार 18 विमानं एकूण भारताच्या हवाई दलात ही दाखल झालेली आहेत. ओके, सो प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणतं जे काही विमान आहे ते भारतीय हवाई दलात दाखल झालेलं आहे, तर ते नाव आहे तेजस. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड HALनं त्याचं उत्पादन केलेलं आहे. 18 विमानं त्या ठिकाणी पुरवली जाणार आहेत आणि हवाई दल आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्यामध्ये हा करार झालेला होता. तेजस काय आहे तर हे एक LCA आहे. LCA म्हणजे लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट, हलकं वजनाचं लढाऊ विमान त्या ठिकाणी आहे. सर्व प्रकारच्या हवामानामध्ये कार्य करण्यास सक्षम आहे. 2 हवाई दलाचे सैनिक या ठिकाणी याच्यामध्ये बसू शकतात. याचा उपयोग प्रशिक्षणासाठी आणि गरजेनुसार लढावी विमान त्या ठिकाणी करण्यास सक्षम त्या ठिकाणी असणार आहे. नंतर ब्राह्मोस नावाच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ब्राह्मोस क्षेपणास्त्राचं वैशिष्ट्य आहे की हे कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून डागता येऊ शकतं, म्हणजे हवेतून, जमिनीवरून, पाण्यातून आणि पाण्याच्या खालून देखील डागण्याची क्षमता त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आहे. सो ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी जी झालेली आहे त्याची एडिशन कुठली होती, कोणत्या प्रकारचं हे ब्राह्मोस क्षेपणास्त्र आहे, तर ते हवेतून हवेत मारा करणारं क्षेपणास्त्राची आवृत्ती त्या ठिकाणी होती. यासाठी सुकोई 30 MKI नावाचं विमान जे आहे ते वापरण्यात आलं आणि या विमानातून या ब्राह्मोस क्षेपणास्त्राचं यशस्वी प्रक्षेपण त्या ठिकाणी करण्यात आलं. बंगालच्या उपसागरामध्ये चाचणी झाली. 1500 किलोमीटर इतकी रेंज त्याची त्या ठिकाणी आहे. ब्रह्मोस हा भारत आणि रशिया यांनी संयुक्तपणे विकसित केलेलं क्षेपणास्त्र आहे. ब्रह्मोस हे नाव कशावरून देण्यात आलेलं आहे तर भारतातली ब्रह्मपुत्रा आणि मॉस्कोवा नावाची जी काही नदी आहे रशियातली, त्यांच्या नदीच्या नावावरून याचं ब्रह्मोस असं नामकरण करण्यात आलेलं आहे. हे एक सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र आहे आणि याचं वैशिष्ट्य हे कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून मारा करण्याची क्षमता असलेले क्षेपणास्त्र आहे. कोणताही प्लॅटफॉर्म म्हणजे हे जमिनीवर मारा करू शकतं, हवेतून, पाण्यातून आणि पाण्याच्या खालून. आत्ता आपण जे बघितलं ते हवेतून हवेत मारा करणारं क्षेपणास्त्र आहे, ज्याची सुकोई 30 MKI मधून चाचणी घेण्यात आलेली आहे. नंतर भारताच्या हवाई दलाला एक नवा झेंडा त्या ठिकाणी मिळालेला आहे. पूर्वीच्या झेंड्यामध्ये थोड्याफार प्रमाणात सुधारणा त्या ठिकाणी केलेली आहे. भारताचे हवाई दल प्रमुख विहार चौधरी यांनी त्याचं अनावरण केलं प्रयागराज या ठिकाणी, जो उत्तर प्रदेशमध्ये ठिकाण आहे. याचं निमित्त होतं भारतीय हवाई दलाचा 91वा स्थापना दिवस. या 91व्या स्थापना दिवसानिमित्त भारताच्या नवीन हवाई दलाचा नवीन झेंडा त्या ठिकाणी अनावरण करण्यात आलेला आहे. नवीन झेंड्याच्या वरच्या उजव्या कोपऱ्यामध्ये हवाई दलाचा बोध चिन्हाचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे पूर्वी त्या ठिकाणी भारताचा फ्लॅग होता ना, अशा प्रकारची गोष्ट होती. इथं आता हे नवीन ॲड करण्यात आलेलं आहे. सो भारताच्या झेंड्याच्या शेजारी भारताच्या हवाई दलाचं जे काही बोध चिन्ह आहे ते बोध चिन्ह ॲड करण्यात आलेलं आहे. ओके, येस. सो हा नवा झेंडा त्या ठिकाणी आहे. नंतर INS इम्फाळ जी आहे ती INS इम्फाळ भारताच्या नौदलामध्ये सहभागी झालेली आहे. सो प्रत्येक जी युद्धनौका आहे ती कुठल्या ना कुठल्या श्रेणीतील असते. सो INS इम्फाळ ही विशाखापट्टणम श्रेणीतील तिसरी स्टेल्थ मार्गदर्शक विनाशिका त्या ठिकाणी आहे. क्षेपणास्त्र विनाशिका आहे. तुम्ही त्याला हे सगळे इंग्लिशमध्ये असं पण लक्षात ठेवू शकता, 3rd शिप ऑफ विशाखापट्टणम क्लास स्टेल्थ गाइडेड मिसाईल डिस्ट्रॉयर. ओके, येस. सो ही विशाखापट्टणम श्रेणीतील तिसरी स्टेल्थ मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशिका आहे. स्टेल्थ म्हणजे काय तर ही जी काही युद्धनौका आहे ती कोणत्याही प्रकारे रडारच्या टप्प्यात येत नाही. आणि विनाशिका म्हणजे काय तर या INS इम्फाळवरती काही क्षेपणास्त्र बसवण्यात आलेले आहे जी शत्रूच्या जहाजांचा त्या ठिकाणी नाश करू शकतात. ओके, भारतीय नौदलाकडे ही सुपूर्द करण्यात आलेली आहे. मुंबईतलं जे काही माझगाव डॉक लिमिटेड आहे त्यांनी त्याचं उत्पादन केलेलं आहे. प्रकल्प 15B अंतर्गत ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. सगळ्यांना माहीत आहे मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ. इम्फाळ वरून त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये इम्फाळच्या लढाईमध्ये लढलेल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ जेव्हा दुसरं महायुद्ध सुरू होतं तेव्हा ब्रिटनच्या बाजूने इम्फाळमध्ये काही सैनिक त्या ठिकाणी लढले होते, त्यांच्या स्मरणार्थ INS इम्फाळ असं नाव करण्यात आलेलं आहे. ईशान्य भारतातील शहराच्या नावावरून नामकरण केलेलं भारतीय हवाई दलातील नौदलातील हे पहिलंच जहाज आहे. याच्या अगोदर ईशान्य भारतातील कुठल्याही शहराच्या नावावरून त्या ठिकाणी एखाद्या जहाजाला नाव देण्यात आलेलं नव्हतं. सो इम्फाळ
इंफाळ मणिपूरची राजधानी आहे आणि ईशान्य भारतातलं शहर आहे. त्या शहराच्या नावावरून एखाद्या भारतीय हवाई नौदलातील जहाजाचं नामकरण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या बांधणीसाठी स्वदेशी पोलाद त्या ठिकाणी वापरण्यात आलं, DMR 249A नावाचं. याची वैशिष्ट्ये 164 मीटर त्याची लांबी आहे, 6,500 टनपेक्षा जास्त त्याचं वजन आहे. बराक आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्रानं सुसज्ज असलेली ही विनाशिका त्या ठिकाणी आहे. सो आयोग असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतीय नौदलाकडे नुकतंच सुपूर्द करण्यात आलेली विनाशिका कुठली आहे, तर INS इम्फाळ. किंवा असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की INS इम्फाळ नावाची विनाशिका कोणत्या श्रेणीतील आहे, तर विशाखापट्टणम श्रेणीतील त्या ठिकाणी आहे. ह्या 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. नंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये जे काही महत्त्वाचे युद्धसराव पार पडले ते युद्धसराव आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. संप्रीती नावाचा युद्धसराव भारत आणि बांगलादेश दरम्यान पार पडलेला आहे. याच्या वेळेला आयोगाने भरपूर प्रश्न विचारलेले आहेत संप्रीतीवरती. सो संप्रीती भारत आणि बांगलादेश दरम्यानचा युद्धसराव आहे. नंतर हरिमाऊ शक्ती, हरिभाऊ नाही, लक्षात ठेवा. हरिमाऊ शक्ती म्हणजे काय? हरिमाऊ बेसिकली वाघाला मलेशियन भाषेमध्ये हरिमाऊ म्हटलं जातं, म्हणून त्याला हरिमाऊ शक्ती आहे. भारत आणि मलेशियाच्या दरम्यान हा युद्धसराव आहे. उमराई मेघालय या ठिकाणी हा युद्धसराव पार पडला. नंतर आहे मुस्तफा केमाल, अझरबैजान आणि तुर्की देशामध्ये हा युद्धसराव पार पडला. नंतर अमेरिका आणि दक्षिण कोरियानं एक युद्धसराव आयोजित केला जो एक पाणबुडी विरोधी होता. जे काही सबमराईन्स आहेत त्या सबमराईनच्या विरोधात काम करणारा हा युद्धसराव आहे. सायलेंट शार्क नावाचा युद्धसराव अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या दरम्यान पार पडला जो एक पाणबुडी विरोधी सराव होता. नंतर भारतीय नौदलानं एक मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण वार्षिक सराव पार पडला, त्याचं नाव आहे चक्रवात. हा जो काही वार्षिक सराव आहे तो गोव्यामध्ये पार पडला. त्याला ह्युमॅनिटेरियन एड अँड डिझास्टर रिस्पॉन्स ॲन्युअल एक्झरसाइज असं देखील म्हणतात, म्हणून त्याला HADR असं देखील म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या वेळेला आपत्ती जर निर्माण झाली, भूकंप असेल, चक्रीवादळ असेल किंवा पूर येणं असेल, तर अशा वेळेला आपत्ती डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सेस त्या ठिकाणी मदत करत असतात आणि याची एक ड्रिल त्या ठिकाणी आहे. सो भारतीय नौदलानं आयोजित केलेला मानवतावादी मदत अँड आपत्ती निवारण वार्षिक सराव त्याचं नाव आहे चक्रवात आणि तो गोव्यामध्ये ऑर्गनाईज करण्यात आला होता. भारतीय नौदलानं आणखीन एक सराव आयोजित केला, त्याचं नाव आहे प्रस्थान, काकीनाडा नावाचं ठिकाण आहे. मिलन 24 नावाचा भारतीय नौदलाकडून 2024 मध्ये आयोजित केला जाणारा एक युद्धसराव आहे. विशाखापट्टणम जे आंध्र प्रदेशमध्ये ठिकाण आहे तिथं हा युद्धसराव असेल. सो लक्षात ठेवा, मिलन हा भारतीय नौदलाचा युद्धसराव त्या ठिकाणी आहे. बऱ्याच देशांची युद्धनौका त्या ठिकाणी सहभागी होणार आहेत. नंतर भारतीय नौदलानं एक सागरी सुरक्षा सराव आयोजित केला होता, त्याचं नाव आहे सागर कवच. आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि पुदुच्चेरी एकाच वेळेला या 2 राज्यांमध्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये हा युद्धसराव पार पडला. नंतर दहशतवादाचा सामना करण्यासाठी रशियानं एक युद्धसराव आयोजित केला होता, त्याचं नाव आहे FTX. ओके, फील्ड ट्रेनिंग एक्झरसाइज असं देखील म्हणलं जाऊ शकतं. सो दहशतवादाचा सामना करण्यासाठी कोणत्या देशानं अशा प्रकारचा युद्धसराव आयोजित केलेला होता, तर तो आहे रशिया. ओके, नंतर काही संक्षिप्त घडामोडी आपण त्या ठिकाणी बघूयात. ओके, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सगळ्या क्षेत्रामध्ये वाढत आहे, डिफेन्स पण क्षेत्र त्याच्यासाठी राहिलेलं नाही आहे. तर अमेरिकेच्या लष्करानं हवाई लढाईसाठी अनावरण केलेला एक AI रोबोट त्या ठिकाणी आहे, त्याचं नाव आहे वाल्कायर किंवा वाल्किरी असं देखील त्या ठिकाणी म्हणू शकतो. सो वाल्किरी हा एक कृत्रिम बुद्धिमत्ता रोबोट आहे जो अमेरिकेने विकसित केलेला आहे भविष्यात जे काय हवाई लढाई होतील त्याच्यासाठी. नंतर 2024 मध्ये आपल्या संरक्षण खर्चामध्ये 70% वाढ करणारा देश आहे रशिया. नंतर आण्विक शक्तीवर चालणाऱ्या आणि अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असणाऱ्या बुरेवेस्टनिक नावाच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी त्या ठिकाणी केलेली आहे रशियानं. ओके, बाकीचं काही लक्षात ठेवायची गरज नाहीये. सो एवढंच लक्षात ठेवा, बुरेवेस्टनिक नावाच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणी घेतलेली आहे? रशिया. आणि हे महत्त्वाचं आहे, सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये हे आलेलं होतं. ओके, नंतर अबाबिल नावाचं क्षेपणास्त्र आहे, त्याची चाचणी पाकिस्तान या देशानं त्या ठिकाणी केलेली आहे. नंतर भारतीय हवाई दलामध्ये एक विमान समाविष्ट झालेलं आहे, त्याचं नाव आहे डॉर्नियर 228. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडनं त्याचं उत्पादन त्या ठिकाणी केलेलं आहे. यशस्विनी एक मोहीम त्या ठिकाणी आहे, एक बाईक रॅली आहे. तर कोणाची आहे? तर CRPF मधील महिलांची, केंद्रीय राखीव पोलीस दलातील महिलांची जी काही बाईक रॅली आहे त्याला यशस्विनी असं म्हटलं जातं. सो यशस्वी म्हटल्यानंतर एवढंच लक्षात ठेवायचं, CRPF विमेन बाईक रॅली असं लक्षात ठेवायचं, यशस्विनी. ओके, चलो. नंतर प्रेसिडेंट कलर नावाचा पुरस्कार जो आहे तो
महत्त्वाचा आहे. तो सन्मान त्या ठिकाणी विविध रेजिमेंटला वगैरे दिला जातो, विविध जहाजांना वगैरे दिला जातो. सो यावर्षीचा जो काही प्रेसिडेंट कलर पुरस्कार आहे तो नागा रेजिमेंटची 3री जी बटालियन आहे त्यांना मिळालेला आहे. सो एवढं लक्षात ठेवा, प्रेसिडेंट कलर नागा रेजिमेंटला त्या ठिकाणी मिळालेला आहे. कुमाऊ रेजिमेंटल सेंटर राणीखेत या ठिकाणी हा प्रेसिडेंट कलर देण्यात आला लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या हस्ते. नंतर ब्रिटनमध्ये जो कॅब्रियन पेट्रोल मिलिटरी सराव झाला त्याच्यामध्ये भारतीय लष्कराला सुवर्ण पदक या ठिकाणी मिळालेलं आहे. पहिला इंडियन मिलिटरी हेरिटेज फेस्टिवल जो आहे तो मानकेशा सेंटर नवी दिल्ली इथं झालेला आहे. राजनाथ सिंह यांनी त्या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे. आणि याच मिलिटरी हेरिटेज फेस्टिवलमध्ये भारतीय लष्करानं एका प्रोजेक्टचं अनावरण केलं, त्याचं नाव आहे प्रोजेक्ट उद्भव. राजनाथ सिंग यांनी त्याचं अनावरण केलेलं आहे. सो प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की प्रोजेक्ट उद्भव कुणाचा आहे, तर इंडियन आर्मीचा हा प्रोजेक्ट आहे. कशासाठी आहे तर लक्षात ठेवा, प्राचीन भ्रांतीय ग्रंथामध्ये जे काही राज्यकला होत्या आणि जे काही डिप्लोमॅट्स होते, डिप्लोमॅटिक रिलेशन दाखवण्यात आले होते, सामरिक विचार जे होता त्यांचा भारतीय वारसा पुन्हा शोधण्याच्या उद्देशाने भारतीय लष्कराने सुरू केलेला हा उपक्रम आहे. सो बेसिकली सगळ्यांना माहीत आहे की भारतामध्ये शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य स्थापन केलं तेव्हा शिवाजी महाराजांकडे एक स्पेशल टेक्निक होतं, ते म्हणजे गनिमी कावा. ओके, सह्याद्री हा आपला मित्र होता त्या ठिकाणी आणि आपण चोरी छुपे आपल्या शत्रूवर हल्ला त्या ठिकाणी करायचो. तर गनिमी कावा हे आपलं एक युद्धाचं टेक्निक होतं. सो बऱ्याच टेक्निक, युद्धाच्या टेक्निक्स त्या ठिकाणी भारतामध्ये होत्या. सो ह्या टेक्निक आत्ताच्या वर्तमान काळामध्ये आपण कशा अप्लाय करू शकतो त्याच्यासाठी हे संशोधन आहे. सो बेसिकली जास्त डिटेलमध्ये जाऊ नका. सो एवढंच लक्षात ठेवा, प्रोजेक्ट उद्भव कोणी सुरू केलेला आहे. सो इंडियन आर्मीने सुरू केलेलं आहे, त्याचं उद्घाटन राजनाथ सिंग यांनी केलेलं त्या ठिकाणी आहे. नंतर पोलीस स्मृती दिवस दरवर्षी 21 ऑक्टोबरला साजरा केला जातो. आयन बीन नावाची क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली जी आहे ती इस्रायलची त्या ठिकाणी आहे. इस्रायलनं एक कृत्रिम बुद्धिमत्ता असलेला रणगाडा त्या ठिकाणी अनावरण केलेलं आहे, त्याचं नाव आहे मर्कावा मार्क 5 किंवा त्याला बराक असे देखील म्हणतात. सो लक्षात ठेवा, इस्रायलनं अनावरण केलेला कृत्रिम बुद्धिमत्तेवर बेस रणगाडा, त्याचं नाव आहे इराक. नंतर संरक्षण तंत्रज्ञान सहकार्यासाठी भारतीय नौदलानं ISC बंगळुरू या संस्थेसोबत त्या ठिकाणी करार केलेला आहे. भारतीय वायुसेना हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून एक हलकं लढाऊ हेलिकॉप्टर खरेदी करणार आहे, त्याचं नाव आहे प्रचंड. नंतर सागर मैत्री उपक्रम काय आहे तर हिंदी महासागराच्या सभोवताल असलेली जी काही राष्ट्र आहे त्यांच्या वैज्ञानिक सहकार्यांना प्रोत्साहन देण्यासाठी DRDOनं सुरू केलेली मोहीम आहे. आणि या सागर मैत्री उपक्रमासाठी भारतानं INS सागरध्वनी नावाचं एक जहाज पाठवण्यात आलं आहे. सो इथं फक्त एवढंच लक्षात ठेवा की सागर मैत्री नावाचा उपक्रम कोणाचा आहे तर तो DRDOचा त्या ठिकाणी आहे. नंतर जे काही सुखोई नावाचं विमान आहे, लढाऊ विमान आहे, त्याच्यामध्ये स्वदेशी प्रगत रडार त्या ठिकाणी बसवण्यात येणार आहे, त्याचं नाव आहे विरूपाक्ष. सो लक्षात ठेवा, विरूपाक्ष हे रडाराचं नाव आहे आणि हे कुठं बसवण्यात येणार आहे, सुखोई नावाच्या विमानांमध्ये. ओके, येस. नेहमीप्रमाणे आता आपण क्विक रिव्हिजन करूयात, बघूयात आपण काय काय त्या ठिकाणी शिकलेलो आहे. पहिलं आपण बघितलं की तेजस नावाचं जे काही हलकं लढाऊ जातीचं विमान आहे ते भारतीय नौदलात दाखल झालेलं आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने त्याचं उत्पादन केलेलं आहे. 2 आसन क्षमता त्या ठिकाणी आहे. प्रशिक्षण आणि गरजेनुसार लढाऊ विमान म्हणून त्याचा वापर केला जाऊ शकतो. ब्रह्मोस नावाच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झालेली आहे. हवेतून हवेत मारा करणारं हे क्षेपणास्त्र आहे. यासाठी सुकोई 30 MK नावाचं विमान त्या ठिकाणी वापरण्यात आलं. बंगालच्या उपसागरामध्ये चाचणी झाली. 1,500 किलोमीटर इतकी रेंज आहे. भारत आणि रशिया यांनी संयुक्तपणे विकसित केलेलं हे क्षेपणास्त्र आहे. ब्रह्मपुत्र आणि मास्को नदी याच्या नावावरून ह्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे. कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून मारा करण्याची क्षमता असणारं हे जगातलं एकमेव क्षेपणास्त्र त्या ठिकाणी आहे. ओके, नंतर भारताच्या हवाई दलाला एक नवा झेंडा मिळालेला आहे. जो काही जुना झेंडा होता त्याच्या उजव्या कोपऱ्यामध्ये भारतीय हवाई दलाचा जो काही बोधचिन्ह आहे ते टाकण्यात आलेलं आहे. विहार चौधरी जे हवाई दलाचे प्रमुख आहे त्यांनी भारतीय हवाई दलाच्या 91व्या स्थापना दिवसानिमित्त याचं अनावरण त्या ठिकाणी केलं. नंतर विशाखापट्टणम श्रेणीतील 3री स्टेल्थ मार्गदर्शक क्षेपणास्त्र विनाशिका जी आहे ती समाविष्ट झालेली आहे. तिचं नाव आहे INS इम्फाळ. माझगाव डॉकनं तिचं उत्पादन त्या ठिकाणी केलेलं आहे. इम्फाळ हे मणिपूरच्या राजधानीचं नाव आहे, ईशान्य भारतातले शहर आहे. सो ईशान्य भारतातील शहराच्या नावावरून नामकरण केलेलं भारतीय नौदलातील हे पहिलंच जहाज त्या ठिकाणी आहे. बराक आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असलेली ही युद्धनौका आहे. प्रोजेक्ट 15B अंतर्गत याचं उत्पादन करण्यात आलेलं आहे.
काही महत्त्वाचे युद्ध सराव, त्यातले पहिले 2 महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. संप्रीती आणि हरिभाऊ शक्ती. संप्रीती भारत बांगलादेश आणि हरिभाऊ भारत आणि मलेशिया दरम्यानचा आहे. सायलेंट शार्क हा भारत, अमेरिका आणि दक्षिण कोरियानं आयोजित केलेला पान विरोधी सराव त्या ठिकाणी आहे. मुस्तफा केमाल अझरबैजान आणि तुर्की आहे. ओके. नंतर भारतीय नौदलानं आयोजित केला HADR चक्रवात या ठिकाणी आहे गोव्यामध्ये. मिलन नावाचा युद्ध सराव भारतीय नौदलाकडून आयोजित केला जाणार आहे 2024 मध्ये. नंतर सागर कवच नावाचा युद्ध सराव भारताच्या नौदलानं आयोजित केला होता. FTX नावाचा युद्ध सराव रशियानं आयोजित केला होता दहशतवादाचा सामना त्या ठिकाणी करण्यासाठी. नंतर वाल्किरी नावाचा कृत्रिम बुद्धिमत्ता रोबोट जो आहे तो भारत अमेरिकेच्या हवाई लढाईसाठी त्यांना अनावरण केलेलं आहे. बुरेवेस्टनिक क्षेपणास्त्राची चाचणी रशियानं घेतलेली आहे. आबाबिलची चाचणी पाकिस्तानने घेतलेली आहे. डॉर्नियर 228 नावाचं विमान भारतीय हवाई दलामध्ये सहभागी झालेलं आहे. CRPF महिलांची जी बाईक रॅली आहे त्याचं नाव यशस्विनी असं त्या ठिकाणी आहे. नागा रेजिमेंटला त्या ठिकाणी प्रेसिडेंट कलरनं सन्मानित करण्यात आलेलं आहे. पहिला इंडियन मिलिटरी हेरिटेज फेस्टिवल त्या ठिकाणी नवी दिल्लीमध्ये सुरू करण्यात आला. प्रोजेक्ट उद्भव त्या ठिकाणी इंडियन आर्मीनं त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. नंतर आयन बीम ही इस्रायलची टेक्नॉलॉजी आहे. इस्रायलनं असाच कृत्रिम बुद्धिमत्ता सक्षम रणगाडा विकसित केलेला आहे. त्याचं नाव आहे बराक किंवा मेरकावा मार्क 5 असं देखील त्या ठिकाणी म्हणतात. भारतीय वायुसेना किंवा हवाई दल HAL कडून एक हलकं लढाऊ जातीचं हेलिकॉप्टर खरेदी करणार आहे. त्याचं नाव आहे प्रचंड. आणि सुखोई जी काही विमान आहे त्याच्यामध्ये एक स्वदेशी प्रगत रडार बसवलं जाणार आहे. त्याचं नाव आहे विरूपाक्ष. ओके. सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतो मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनांचे. तोपर्यंत धन्यवाद.